राम राम मंडळी, काय म्हणतंय मार्केट? सो काल युएस मार्केट्स तर बऱ्यापैकी वर होते 1.85% to 3%. सगळेच डाऊ जोन्स, S&P 500, नॅसडॅक सगळेच इंडायसेस वर होते. थँक्स टू मेटावर्स, मेटा प्लॅटफॉर्म्स म्हणजे फेसबुकचे काल शेअर्स ऑलमोस्ट 17-18% वर गेलेले आहेत. कशामुळे? कारण खूप दिवसांच्या नंतर, खूप क्वार्टर्सच्या नंतर फेसबुकनी आपल्या युजर्समध्ये ग्रोथ दाखवलेली आहे आणि म्हणूनच मार्केटने त्याला फार पॉझिटिव्हली रिॲक्ट केलंय. स्टॉक $200 वर गेलेला आहे, $200 पर शेअर. आता तसं बघायला गेलं तर 17-18% स्टॉक वर गेलेला आहे, पण त्याचे 52 वीक हाय म्हणजे मागच्या वर्षभरामधला सगळ्यात जास्त जर त्याची स्टॉक प्राइस बघितली आपण तर ती $384 पर शेअर होती. सो तिथून अजूनही स्टॉक ऑलमोस्ट 40% डाऊन आहेच. त्यामुळे खूप जास्त एक्साइट होण्यासारखी ती गोष्ट नाहीये. युजर ग्रोथ वाढलेली आहे. मला वाटतं मार्केट वॉज लुकिंग फॉर काहीतरी एखादी पॉझिटिव्ह गोष्ट यावी आणि आपण मेटावर्सच्या स्टॉकला वर न्यावं. सो त्याच पद्धतीने या गोष्टी होताना इथे झालेल्या दिसत आहेत आपल्याला. अमेझॉननी 2015च्या नंतर पहिल्यांदा कुठल्याही एका क्वार्टरमध्ये लॉस दाखवला ऍक्च्युली. सो काल म्हणजे काल परवामध्ये जे रिझल्ट आलेले आहेत तिथे ऑलमोस्ट लास्ट 7 इयर्स मध्ये फर्स्ट टाइम त्यांनी लॉस दाखवला आणि म्हणूनच स्टॉक जो आहे तो 10% काल पडलेला आहे. तसं बघायला गेले तर खूप मोठी कंपनी आहे. नथिंग टू वरी, म्हणजे हे जे लॉसेस वगैरे आहेत आय थिंक इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ दी जर्नी अशा मोठ्या कंपन्यांसाठी. सो म्हणून डोंट वरी अबाउट दॅट की असं काही होणार नाही अमेझॉनला. पण स्टॉक काल 10% खाली पडलेला आहे बिकॉज निगेटिव्ह न्यूज होती. तर मार्केट्स ऑलवेज न्यूजवर, शॉर्ट टर्म मध्ये न्यूजवरच रिॲक्ट करतात. काल युएसच्या इकॉनॉमीचे जीडीपीचे नंबर्स आले आणि जीडीपी ऍक्च्युली त्यांची कमी झालेली आहे बाय 1.40%. आता तुम्ही म्हणाल इकॉनॉमी म्हणजे जीडीपी खाली गेलेला आहे, कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे आणि तरी सुद्धा स्टॉक मार्केट मात्र वर गेलेलं आहे. इट्स इंटरेस्टिंग थिंग. स्टॉक मार्केट कमेंट्रीकडे जास्त लक्ष देतं. तर कमेंट्री जी आलेली आहे रिगार्डिंग द जीडीपी की या क्वार्टरमध्ये हा एक ब्लिप आहे, पण नेक्स्ट क्वार्टर म्हणजे हे एप्रिल ते जून मधले जे क्वार्टर असेल ते क्वार्टर चांगलं राहील युएसचं असं म्हणणं आहे. एम्प्लॉयमेंटचे नंबर्स म्हणा, वेज हाईक्स म्हणजे सॅलरी हाईक्स वगैरे म्हणा, त्या खूप चांगल्या झालेल्या आहेत असं म्हणणं आहे आणि म्हणूनच थिंग्स विल बी गुड इन दिस क्वार्टर असं तिथल्या इकॉनॉमिस्ट लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच मार्केटनी बहुतेक या निगेटिव्ह न्यूजला जास्त रिॲक्ट नाही केले. आता इंडियन मार्केटकडे येऊयात. इंडियन मार्केटकडे म्हणलं तर एसजीएक्स निफ्टीची लेवल आहे सध्या 17,280. सो याचा अर्थ कालच्या क्लोजिंगच्या कंपॅरिझन मध्ये थोडंसं मार्केट वर राहील असं आता तरी सध्या एसजीएक्स निफ्टी सांगते. आता काल तसं बघायला गेलं तर फ्लॅट टू पॉझिटिव्ह काइंड ऑफ ओपनिंग एक्सपेक्टेड होती, थोडीशी पॉझिटिव्ह झाली, पण नंतर मार्केट जवळपास 700 पॉईंट सेन्सेक्स वर गेलेला होता, 200 पॉईंट पेक्षा जास्त निफ्टी सुद्धा वर गेलेला होता. सो इंटरेस्टिंग थिंग्स होत असतात. दिवसभरामध्ये काय काय न्यूज येतात त्याच्याप्रमाणे मार्केटच्या रिॲक्शन शॉर्ट टर्म मध्ये होत असतात. ओव्हरऑल जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर कंपन्यांचे रिझल्ट कसे येत आहेत, अर्निंग्स कशा वाढतायत, ईपीएस कसं वाढतंय, प्राइस टू अर्निंग्स रेशो कसे रॅशनल होत आहेत, या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष आपण द्यायला पाहिजे. बाकी इंडियन मार्केट बद्दल जर आपण बोलायचं म्हणलं तर इंडियामधली जी 10 इयर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यील्ड आहे ती 7.15% वर आहे सध्या. युएस मधली तीच यील्ड 2.82% वर आहे. सो इंडियाची यील्ड 7.08% वरून 7.15% पर्यंत वर गेलेली आहे. जर 10 इयर जीचे यील्ड 7.5% to 8% मध्ये जर जाईल तर मला असं वाटतंय फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज हा जो ऍसेट क्लास असेल तो खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होईल. त्यावेळेस मी तुमच्यासाठी तसा वेगळा व्हिडिओ बनवेल. ब्रेंट क्रूडच्या प्राइस जर बघितलं आपण तर काल ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस $3 थोड्याशा वर गेलेल्या आहेत. सो म्हणजे न्यूज स्पेसिफिक असं काही नाहीये. तो ह्या थोडे दिवस अनलेस रशिया आणि युक्रेनचं वॉर सीज फायर किंवा कम्प्लिटली स्टॉप होत नाही तोपर्यंत अशा वर खाली मुवमेंट ऑइलच्या चालूच राहतील असं वाटतंय. आता इंडियन मार्केट बद्दल बोलायचं म्हणल्यावर मुकेश अंबानींची मोठा भाई ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याकडून एक न्यूज आहे. म्हणजे त्यांनी डायरेक्टली दिली नाही बट सूत्रों के हवाले से असं म्हणता येईल आपल्याला. सो रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ हे दोन्ही कंपन्यांचे आयपीओ लवकरच येणार आहेत अशी माहिती कळलेली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदा रिलायन्स रिटेलचा आयपीओ येईल आणि नंतर जिओ प्लॅटफॉर्मचा आयपीओ येईल. दोन्ही कंपन्यांमध्ये आयपीओची जी साईज असणार आहे ती जवळपास 50,000 ते 75,000 कोटी रुपये असेल असं म्हणणं आहे. ऍटलिस्ट त्या न्यूज रिपोर्ट्स मधून तरी तेच कळतंय. म्हणजे आता आपण जिथे म्हणत होतो की एलआयसी हा सगळ्यात मोठा आयपीओ आपण पाहणार आहोत, मला असं वाटतं एलआयसीचा रेकॉर्ड तोडायला रिलायन्स रिटेल किंवा रिलायन्स जिओचे आयपीओ नक्कीच येतील मार्केट्समध्ये.
आता जिओ प्लॅटफॉर्म्स म्हणजे ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी बाहेरचे इन्व्हेस्टर्स आहेत ना, गुगल म्हणा, फेसबुक म्हणा, ह्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तर ह्याची जी लिस्टिंग आहे जिओची ती बहुतेक युएस मार्केटमध्ये सुद्धा होऊ शकेल. सो इंडियामध्ये तर लिस्टिंग होईलच, पण इव्हन युएस मार्केटमध्ये पण लिस्टिंग होण्याचे चान्सेस आहेत असं म्हणणं आहे त्या रिपोर्टचं. बाकी मार्केट कॅपिटलायझेशन काय असू शकेल या दोन्ही कंपन्यांचं, तर ते सुद्धा प्रेडिक्शन समोर आलेलं आहे. 7.5 लाख करोड रुपीज टू 8 लाख करोड रुपीज च्या मध्ये त्यांचं मार्केट व्हॅल्युएशन असू शकेल असं वाटतंय. मागच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे 2019-20 मध्ये ज्यावेळेस त्यांनी पैसे रेज केले होते, सो ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम मार्केट व्हॅल्युएशन जे मिळालं होतं रिलायन्सला किंवा पॅन्डेमिक मध्ये 2020-21 मध्ये, सो ऍट दॅट टाइम 4.5 लाख करोड रुपीज टू 5 लाख करोड रुपीजचं मार्केट कॅपिटलायझेशन या कंपन्यांना मिळालेलं होतं. सो याचा अर्थ तिथून जवळपास 50% वरच्या व्हॅल्युएशनवर आयपीओ येण्याची शक्यता आहे. ऑब्व्हियसली जर प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स येऊन इन्व्हेस्ट करतायत, मोठ्या मोठ्या कंपन्या गुगल म्हणा, फेसबुक म्हणा, अशा येऊन इन्व्हेस्ट करतायत, सो त्याच्यानंतर कंपनीचं व्हॅल्युएशन वाढणं हे साहजिक आहे. आता ते किती बरोबर आहे काय नाही हे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस सगळे नंबर्स DRHP वगैरे येईल त्यावेळेस आपण त्याला अनालाइज करू. बट इट इज अ मोर पार्टिसिपेशन, मोर लिस्टिंग्स इज ऑलवेज गुड फॉर द कॅपिटल मार्केट. व्हायब्रन्सी जी असते कॅपिटल मार्केटची त्याच्यामुळे वाढताना आपल्याला इथे दिसते. बाकी एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे सुद्धा काल रिझल्ट आलेले आहेत आणि नेट प्रॉफिटचा नंबर 26% वर गेलेला आहे. किती? 26% वर गेलेला आहे. सो ओव्हरऑल कशामुळे हे पॉझिटिव्ह आहे? कारण एक्सपेक्टेशन्स होते की प्रॉफिट्स ऍक्च्युअली खाली जातील पण प्रॉफिट्स वर गेले. सो दॅट्स अ बिग पॉझिटिव्ह. नवीन बिझनेस म्हणा, नवीन प्रीमियम कलेक्शन म्हणा किंवा परसिस्टन्सी रेशोज म्हणा, सगळ्या गोष्टींवर या कंपनीज इम्प्रूव्ह होताना दिसत आहेत. सो ही न्यूज फक्त एसबीआय लाईफ इन्शुरन्स पुरती लिमिटेड नाहीये. तर एचडीएफसी लाईफ असो किंवा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स असो, या कंपन्या सुद्धा परफॉर्मन्स पॅरामीटर्स बघितले आपण इन्शुरन्स कंपन्याची, त्या अँगलनी खूप चांगला परफॉर्म करताना दिसत आहेत. सो जो एक 2 वर्षाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक आला होता या कंपन्यांमध्ये, क्लेम्स जास्त झाले होते, तर ऑब्व्हियसली प्रॉफिटेबिलिटी हॅम्पर होणारच होती. पण त्या पॉइंट तसं बघायला गेलं तर या पॅन्डेमिकमुळे अवेअरनेस म्हणा किंवा रिस्क मॅनेजमेंटची थॉट म्हणा लोकांच्या मनामध्ये जास्त यायला लागलेले आहेत की बाबा मला रिस्क कव्हर घेणं गरजेचं आहे, माझे जे डिपेंडेंट आहेत त्यांच्यासाठी मला काही ना काही पॉलिसी घेऊन ठेवणं, टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवणं हे गरजेचं आहे. सो हा अवेअरनेस वाढतोय आणि म्हणूनच या बिझनेसेससाठी जो सेक्टर खूप अंडर पेनिट्रेटेड आहे त्याचं पेनिट्रेशन वाढणं इज गोइंग टू बी अ व्हेरी गुड ग्रोथ ड्रायव्हर फॉर द कंपनी. म्हणून या पूर्ण सेक्टरवर आपलं लक्ष असायला पाहिजे असं मला वाटतंय. टाटा मोटर्स बद्दल पण एक न्यूज आहे. टाटा मोटर्स यावर्षी या फायनान्शियल इयर मध्ये जवळपास 80,000 इलेक्ट्रिक व्हेकल्स प्रोड्यूस करेल असं म्हणणं एका रिपोर्टचं. टाटा मोटर्सने आतापर्यंत त्याला रिॲक्ट नाही केलेलं आहे, पण नंबर का मोठा आहे हे सांगतो मी कशामुळे. कारण मागच्या वर्षी दॅट इज FY22 जे मार्च मध्ये इयर संपलं त्या वर्षामध्ये 19,000 इलेक्ट्रिक व्हेकल्स टाटा मोटर्सनी प्रोड्यूस केल्या होत्या आणि आता हा नंबर 80,000 समोर येतोय. आता हे एक्झॅक्ट नंबर कंपनीने अजून सपोर्ट नाही केलेला आहे, बट त्यांनी म्हणलेलं आहे की वी विल मल्टिप्लाय आवर प्रोडक्शन इन कमिंग इयर्स. सो मल्टिप्लिकेशन मध्ये डेफिनेटली 19,000 ते 80,000 4चं मल्टिप्लिकेशन येतच ना त्याच्यामध्ये. सो म्हणून ओव्हरऑल एक चांगली न्यूज आहे टाटा मोटर्सच्या शेअर होल्डर्ससाठी आणि जे इलेक्ट्रिक व्हेकल्सला अडॉप्शन करणार त्यांच्यासाठी सुद्धा. सो फोकस जो आहे टाटा मोटर्सचा अक्रॉस इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्यात जास्त आहे असं वाटतंय. कारण त्यांचं जर इलेक्ट्रिक व्हेकलचं मार्केट शेअर जरी बघितलं सध्याचं 4 व्हीलरचं, तर 90% मार्केट शेअर आहे टाटा मोटर्सचं. इट शोज की अर्ली मोर ऍडव्हान्टेज त्यांनी घेतलेला आहे. सो डेफिनेटली इट विल हेल्प टू दी कंपनी. बाकी इंडियाचं जे फर्टिलायझर सबसिडीचं बिल आहे ते यावर्षी 55% वाढण्याची शक्यता आहे. थँक्स टू युक्रेन रशिया वॉर, तिथे बऱ्यापैकी सप्लाय प्रॉब्लेम झाले आणि म्हणून प्राइसेस फर्टिलायझर्सच्या वर गेलेल्या आहेत, युरिया वगैरे जर आपण बघितलं तर. सो गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं आहे की ही जी सबसिडी आहे ती आपण 2.5 लाख करोड पर्यंत वाढवून टाकूयात. सो यावर्षी एवढं होऊ शकतं. आता हे करणं गरजेचं आहे का? येस, हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण 70% जनता जी आहे इंडियाची ती फार्मिंगवर डिपेंडंट आहे आणि तिथे कुठल्याही पद्धतीचं मेस करणं आपल्याला परवडणार नाहीये. आपण बघितलंय श्रीलंकेमध्ये काय झालं, फर्टिलायझर रिलेटेड सबसिडी मध्येच त्यांनी गोंधळ घातला. ऑर्गॅनिक करायच्या ह्याच्यात गेले आणि एकदम सडनली अडॉप्ट केली ती टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. इन्फ्लेशन आउट ऑफ कंट्रोल निघून गेला आणि म्हणून फार्म इंडस्ट्रीला जेवढा सपोर्ट करता येईल, फार्म सेक्टरला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा गव्हर्नमेंटनी करत राहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने टॅक्स रेव्हेन्यूज वाढलेले आहेत गव्हर्नमेंटचे,
मला नाही वाटत की तिथे कुठला प्रॉब्लेम येईल गव्हर्नमेंटला सबसिडी सप्लाय करण्यासाठी फॉर दिस पर्टिक्युलर सेक्टर. इट्स अ गुड मूव्ह अँड इट शुड बी फॉलोड असं मला वाटतंय. बाकी हीट वेव्ह फार जबरदस्त पद्धतीने इंडियामध्ये वाढताना दिसत आहे, तर काळजी घ्या बरं का. स्पेसिफिकली माझे जे विदर्भातले मित्र आहेत त्यांनी, सो जे टेम्परेचर्स आपण बघतोय विदर्भामध्ये, आय थिंक फारच डेंजर, 45-46 असे टेम्परेचर, दॅट टू इन द मंथ ऑफ एप्रिल आपण ज्यावेळेस बघतोय. सो काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरूनच आपल्याला कळते की ज्या पद्धतीने हीट वेव्ह आहे त्याच्यामुळेच जी पॉवर डिमांड आहे, पीक पॉवर डिमांड इज ॲट 204 गिगावॉट्स, 204 गिगावॉटची कालची जी डिमांड होती ऑल ओव्हर इंडिया. सो म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. डिमांड वाढतीये पॉवरची, याचा अर्थच तो आहे की हीट वेव्ह खूप जास्त आहे. लास्ट इयर सेम फेज मध्ये जी डिमांड होती पॉवरची ती 184 गिगावॉट होती, म्हणजे 20 गिगावॉट जास्त कम्पेअर्ड टू लास्ट इयर. सो डेफिनेटली काळजी घेणं हे सध्या फार गरजेचं आहे. सो प्लीज टेक केअर. सो ही रादर दॅन, म्हणजे ठीक आहे, म्हणजे ग्रीन एनर्जी, क्लीन एनर्जीसाठी फार मोठे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या ग्लोबल वॉर्मिंग आणि वगैरे हे होणं, बट स्टील आय फील की आपण काळजी घेणं हे गरजेचं आहे. आता ऍक्सिस बँकेचे काल रिझल्ट आलेले आहेत Q4 चे, आणि रिझल्ट जबरदस्त आहेत. 54% नेट प्रॉफिट वाढलेला आहे. नेट इंटरेस्ट इन्कम सुद्धा 17% वाढलेला आहे. ग्रॉस एनपीएस, नेट एनपीएस चे नंबर्स खाली आलेले आहेत. प्रोव्हिजनिंगचे नंबर्स खाली आलेले आहेत. ऍसेट क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली आहे. सो ओव्हरऑल बँकिंग इंडस्ट्री बघितली आपण, प्रायव्हेट सेक्टर स्पेसिफिकली, इव्हन पब्लिक सेक्टर ऑल्सो, आय थिंक थिंग्स हॅव इम्प्रूव्ड अ लॉट. ज्या गोष्टी आपण प्रेडिक्ट केल्या होत्या पॅन्डेमिकमुळे तसं काहीही झालेलं नाहीये. मला तर असं वाटतं की ते ऍक्च्युअली त्याच्यामुळे रिस्क मॅनेजमेंट जे आहे बँकांनी खूप जबरदस्त पद्धतीने केलेलं आहे, आणि तेच आपल्याला सध्या त्यांच्या रिझल्ट्स मध्ये येताना दिसत आहेत. सो म्हणून फिनटेक कंपनीज येत आहेत, ते चॅलेंज करणार आहेत बँकांना, बट मला असं वाटतं रिस्क मॅनेजमेंट हा जो अँगल आहे तो बँकांना सगळ्यात जास्त, किंवा मोठ्या एनबीएफसी त्यांना जास्त समजलेला आहे. सो रादर दॅन कॉम्पिटिशन, मला असं वाटतं की या फिनटेक कंपन्यांबरोबर कोलॅबरेशन्स जास्त होतील, आणि इट विल बी अ विन विन सिच्युएशन फॉर बोथ दीज सेक्टर्स. सो बघूयात काय होते. बाकी इन्फो एजचे 3 फंड्स आहेत जे स्टार्टअप्स मध्ये प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स करतात. सो या 3 फंड्स मध्ये टेमॅसेक, जी सिंगापूर गव्हर्नमेंट बॅक कंपनी आहे किंवा फंड आहे, त्यांनी $162 मिलियन इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. सो इट शोज की जी इकोसिस्टम आहे स्टार्टअपची ती इन्फो एजला किती चांगली कळतीये. इव्हन प्रायव्हेट इक्विटी प्लेयर्स स्वतः येऊन त्यांच्या फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. सो एक अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर साठी इन्फो एज या स्टॉक कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतंय. सो मित्रांनो, कसा वाटला आजचा हा उपक्रम, तो सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही चांगलं काम करत असू, तर investornet.in ला व्हिजिट करून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो प्रोमो कोड दिलेला आहे त्याचा यूज करा, आणि भरभरून डिस्काउंट आमच्या रिसर्च प्रॉडक्ट्सवर नक्की घ्या. कम्पेअर्ड टू आमचे जे बाकीचे युट्यूब चॅनल्स आहेत, मराठी चॅनलवर डिस्काउंट्स आम्ही थोडे जास्त देण्याचा प्रयत्न करतो, कारण मराठी बांधवांना अजून आम्हाला इन्व्हेस्टमेंट वर्ल्ड मध्ये आणायचं आहे. सो दॅट्स वाय. सो प्लीज investornet.in ला व्हिजिट करून आमचे रिसर्च प्रॉडक्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.